रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये अनिल पुंडलिक सानप. आता हा इंटरव्ह्यू घेण्यामागचं कारणच ते तुमचं की मागील जे काही वक्तव्य आपण केलं होतं त्याची पुन्हा एकदा आठवण आपल्याला आणि लोकांना हे काय बोलले होते. तर अनेक लोक काय करतात, निवडून येण्यापुरती फार मोठी मोठी आश्वासनं देतात आणि निवडून आल्यानंतर सगळ्या त्या गोष्टींवरती नमस्कार मित्रांनो, रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये पुन्हा एकदा आपण आमंत्रित केलेलं आहे अनिल पुंडलिक सानप. आता नगरसेवक अनिल पुंडलिक सानप असं म्हणावं लागेल आणि निवडून आल्याबद्दल आणि आपण नगरसेवक झाल्याबद्दल आपलं सर्वात पहिले तर खूप खूप अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. अनिलजी, मागच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये आपण अगदी निवडणूक शेवटच्या टप्प्यात होती त्यावेळेला आपला इंटरव्ह्यू घेतला होता त्या सदरामध्ये, आणि आता आपण नगरसेवक झालेला आहात. ओके, त्यावेळेला काही प्रश्न आम्ही तुम्हाला विचारले होते सामाजिक कामांच्या संदर्भात. तुम्ही काहीतरी वायदे केले होते. आता ती वेळ सुरू झालेली आहे की आता हा इंटरव्ह्यू घेण्यामागचं कारणच ते तुमचं की मागील जे काही वक्तव्य आपण केलं होतं त्याची पुन्हा एकदा आठवण आपल्याला आणि लोकांना हे काय बोलले होते. तर अनेक लोक काय करतात, निवडून येण्यापुरती फार मोठी मोठी आश्वासनं देतात आणि निवडून आल्यानंतर सगळ्या त्या गोष्टींवरती पाणी फिरलं जातं. पण एक पत्रकार म्हणून माझी ती जबाबदारी आहे की त्या गोष्टींची पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देणं, बिकॉज नाव यू आर अ काउन्सिलर ऑफ खोपोली म्युन्सिपल काउन्सिल. धन्यवाद. अनिलजी, फार मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. थोडं यश ह्याला म्हणता येणार नाहीये, एक फार मोठं यश आहे जे आपल्या नशिबाने आपल्याला मिळालेलं आहे. लोकांनी आपल्याला त्या पद्धतीने साथही दिलेली आहे. हे जे परिवर्तन घडलं, अनेक वर्षाचा आपला संघर्ष होता, काय सांगाल, कसं वाटतंय आता नगरसेवक झाल्यानंतर? मला नक्कीच मनस्वी खूप आनंद झालेला आहे. पण मी जो प्लॅन केला होता किंवा मला जे दिसत होतं, ज्या पद्धतीने माझं काम होतं आणि कामाच्या आपल्या मागच्या इंटरव्ह्यू मध्ये आपण त्याच्यावर खूप चर्चा केली, त्या ह्याच्यात मला तो विजय सहज वाटत होता. मी असं तुम्हाला तेव्हाही म्हणलो आणि तो तेवढा सहज झाला. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की माझा विजय एकतर्फी होणार. शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक मला एकतर्फी दिसते. तेव्हाही मी ज्या आत्मविश्वासाने बोलत होतो तेव्हा तुम्ही मला बोललात तुम्ही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बोलता का. मी बोललो नाही, कारण माझं काम आणि माझा लोकांमध्ये असलेला जो जनसंपर्क आहे, गेल्या 25 वर्षाचा अनुभव, लोकांच्या बॉडी लँग्वेज मधनं मला स्पष्ट दिसत होतं. माझं बहुमत मला दिसत होतं. जेव्हा जेव्हा मी लोकांच्या कडे जात असत, त्यांना भेटत असत, तेव्हा मला माझं बहुमत स्पष्ट दिसायचं. तरी त्यात पण मी अजून जवळजवळ मला वाटतं मला 1927 मतदान झालेलं आहे. 1927 आहे. 798चा लीड झालाय. तरी थोडं धनशक्तीचा उपयोगामुळे माझे आणखी 300 ते 400 मतदान माझं घटलं. धनशक्तीचा आम्हा वापर केला गेला प्रतिस्पर्धा. नाही तर मला जवळजवळ 2200 ते 2500 मतदान 100% झालं असतं. तेवढी माझी खात्री होती. एखादा उमेदवार एखाद्या पक्षाचा, म्हणजे थोडक्यात मी नाव घेऊनच बोलतो की समजा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार आपल्या प्रभागातनं नसता तर आपल्याला काय वाटतं, आपल्या मतामध्ये अजून भर पडली असती का? निश्चित. जर हे 2-3 असे उमेदवार मतं खाण्यासाठी 2016ला मी उभा होतो, त्याही वेळेला 20, 30, 40, 50 मतं खाण्याची जी माणसं उभी केली त्याचा मला फटका बसला होता. ह्याही वेळेला ती माणसं उभी केली, परंतु ह्या वेळेला तो प्लॅन मला लक्षात होता. मी 16ला कशामुळे पराभूत झालो. 2-4 माणसं माझ्या विरोधात माझी मतं खाण्यासाठी उभी केली जातील, जी सिद्धार्थनगर किंवा माझाच मतदार आहे, त्यांच्यासाठी माझे प्लॅन त्यांचा असणार आहे प्रतिस्पर्ध्यांचा. तर तो प्लॅन खोडण्यासाठी मी माझ्या मतांची रेंज वाढवली. अच्छा, मी त्याला काउंटर प्लॅनिंग नाही केलं, मी माझी रेंज वाढवली, माझ्या मताधिक्याची रेंज वाढवली, की जेणेकरून उद्या जर मला 200-300 मताचा हा फटका बसला तर त्याच्यासाठी मी 700-800 मताचा आधीच प्लॅनिंग करून ठेवलं होतं. आणि त्या 200-300चा मला फटका देण्याच्या नादात माझा प्रतिस्पर्धी तिथंच गाफील राहिला आणि मी दुसरीकडे 700-800 मतदान माझं वाढवलं. बरं, एकंदरीत तसं पाहायला गेलं तर आपल्या मागे एक फार मोठा जनसमुदाय होता. तसं पाहायला गेलं तर लोकांनीच एक आपल्याला उमेदवार म्हणून लोकांनीच घोषित करून टाकलं होतं नगरसेवक म्हणून. हो, अनेक जणांचा एक स्ट्रॉंग पाठिंबा आपल्याला या निवडणुकीमध्ये राहिलेला आहे.
किंग मेकरची भूमिका कोणाची राहील काय वाटतं आपल्याला? म्हणजे एका आपल्या यशाचं श्रेय जर द्यायचं झालं तर ते आपण कोणाला द्याल? बघा, यशाचं श्रेय जे आजचा जो यश आहे हे मी निश्चित तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं, ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक आहे, ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. आणि जनतेने हातात घेतलेल्या निवडणुकीचा कौल पण तसाच आला. 3402 मतदान माझ्या प्रभागात झालं. पैकी जर 2000 1927 मतदान म्हणजे मी 2000 मतं मला मिळतात. तर ह्याचा अर्थ मी जे बोलत होतो तो हा स्पष्ट होतोय की ही लोकांनी हातात घेतलेली निवडणूक होती. आणि मी एकदा नाही, तुम्ही मतदानाच्या 15 दिवस आधी जवळजवळ माझ्या 2-1 मुलाखत आपल्या झाल्या. आणि तुमच्यानंतर पण आणखीन 1-2 चॅनल. मी प्रत्येक वेळी ठाम विश्वासाने सांगत होतो की शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक एकतर्फी होईल आणि जनता कौल मलाच देईल आणि ह्यावेळेला विजयश्री मी खेचून आणणार. खेचून आणण्यापेक्षा ही निवडणूक लोकांनीच खेचून घेतली आणि हा माझा विजय हा लोकांचा विजय आहे आणि हा जनमताचा विजय आहे. आणि मी मतदारांना आणि प्रभागातील जनतेला व खोपोलीतील सुज्ञ नागरिकांना हा विजय समर्पित करतो. थँक्यू. खोपोलीच्या नागरिकांनी आणि तुमच्या प्रभागातील नागरिकांनी पहिल्यांदा असं कोणतरी माझ्या अंदाजाने एखादा उमेदवार असं बोलत असेल की जो आपला विजय जो तो विजयश्री जी आहे ती जनतेच्या स्वाधीन करतो. निश्चित निश्चित त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आता आपण थोडंसं कामासंदर्भात बोलूया. निश्चित. अनिलजी, तुमचं होम ग्राउंड ज्याला आपण म्हणायचं तो सिद्धार्थनगर हा तुमचा एक बालेकिल्ला आहे, बरोबर आहे? होम ग्राउंड आहे तुमचं. अनेक वर्ष तुम्ही तिथे राहिलेला आहात, आजही तुमचं घर आहे. हा एक फार दाटीचा परिसर आहे. इथं तसं पाहायला गेलं तर डेव्हलपमेंट करायची म्हटली जरी तरी ते शक्य नाहीये. आणि मग लोक परत असं सुद्धा म्हणणार काय केलं अनिलने 5 वर्षात, काहीच केलं नाही. तिथे काय करता येईल तुम्हाला वाटते? फार दाटीची आहे तिथनं. मी मागे तुम्हाला मागच्या मुलाखतीत बोललो की एक लाईटचं पोल देखील त्या गल्लीतनं नेता येत नाही. एवढी जवळ घर आहेत, कुठे वळवायला चान्स नाहीये. अनेक समस्या त्यामुळे की तिथे दाटीची वस्ती आहे, फार दाटीची वस्ती, त्यामुळे तिथे काहीच करता येत नाहीये. तर कसं काय तिथले जे आता स्थानिक काहीतरी प्रॉब्लेम्स असणार, लोकांच्या ज्या मूलभूत नागरी सुविधेला धरून ज्या काही गरजा असणार किंवा त्याचा अभाव असेल, कसं काय आपल्याला सॉल्व्ह करता येईल? नक्की छान प्रश्न आहे. आपण अजून मला जिंकल्यानंतर 24 तासही उलटून नाही गेले. Right. परंतु तुम्ही मला माझ्या शब्दावर ठाम राहण्यासाठी तुम्ही मला आजपासून प्रवृत्त करायला तुम्हाला चालू राहणारच आहे रायगड केलं. पुणेकडून. त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो की मला तुम्ही विसर पडू देत नाही. आणि आपण जे शब्द दिले आहेत ते काम करण्यासाठी कटिबद्ध नक्कीच आहोत. आणि काम करताना आता 1-2-3 दिवस आमचे आमदार साहेबांची भेट होईल. त्यांच्याकडे आमचे विजयी उमेदवार जातील. आमचे नगराध्यक्ष पदाचे विजय उमेदवार कुलदीप वैद्य शेंडे विजय झाले आहेत. त्या सगळ्या अजून ह्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया आठवडा जाणारच हा, आहे तुमचा ह्यात त्याच्यामध्ये. एक Stable व्हायला हा, एक 15 दिवस हे तरी पूर्ण लागणार. होऊन कारभार हा Council चालायला बसायला. एकंदर हा कारभार चालण्यासाठी जो पिरियड आहे 7-8-10 दिवसाचा जाईल. तर त्याच्यानंतर आपण जे काम करणार आहोत त्या कामामध्ये तुम्ही जे बोलले ते प्रामुख्याने माझे सगळे विषय मला आजही आठवणीत आहेत. मी तुमच्याशी कुठले विषय शेअर केले. परंतु तुम्ही आता जो विचारला तो स्लममध्ये मला ज्या क्रिटिकल अडचणी येतील, तर त्यासाठी बघा, आपण लोकांनी आपल्याला सेवक म्हणून निवडलेलं आहे, बरोबर, त्यांची सेवा करण्यासाठी. तर त्यांच्या मनाविरुद्धच आपल्याला कुठल्या गोष्टी करता येणार नाही. परंतु जर कोण चुकीचं करायला मला प्रवृत्त करत असेल तर मी ते निश्चितच त्याच्या विरोधात माझा कौल राहील. जर माझ्याकडनं कोणीतरी चुकीचं काहीतरी करून घेणार असेल तर त्याला मी साथ देणार नाही. आणि चांगलं करण्यासाठी मी लोकांचं मन वळवण्याचा प्रयत्न करेन. जसं तुम्ही बोलले दाटीचं स्लम एरिया आहे, तिथे कुठं रस्त्याचा प्रॉब्लेम असेल, कुठं करायचं आहे, तर जर कुठं थोडीफार जागेचं आहे ते अडचण आहे, तर तिथल्या लोकांचं मन वळवून त्यांच्याशी चर्चा करून त्यांना सगळ्यांना एकत्रित बसून मी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. परंतु जर कुठंतरी कोणीतरी काय अडथळ्याची कामं करत असेल जे कायदेशीर नाही आहेत, बेकायदेशीर आहेत, तर त्याला माझं समर्थन आणि पाठिंबा कधीही नसणार आहे. आणि त्याला मी भले माझ्या किती जवळचा माणूस असतो, संबंध असला, तर त्यांनी माझ्याकडनं ती अपेक्षा पण करू नये. मी चांगल्या आणि विधायक कामाला मी सगळ्यांच्या सोबत राहील. परंतु बेकायदेशीर कामात मी कोणाच्याही, मग तो मी असू दे, मग माझ्याकडनं काही चूक होत असेल ती मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल किंवा झालेली असेल. विकास काम म्हणजे गटार बांधणं, घरापर्यंत नळ पोहोचवणं, रेग्युलर कचरा गाडी येणं, साफसफाई करणं, हा ठीक आहे, याला आपण मूलभूत नागरी सुविधा प्रोव्हाइड करणं असं म्हणू शकतो. मी कधी याला विकास नाही म्हणू शकत. बरोबर. विकासाची व्याख्या ही फार वेगळी आहे, याच्यावरती आपली मागेही चर्चा झाली. विकासाचं दृष्टिकोन जो मागेही मी तुम्हाला विचारलेला की
एक लोकांना व्यवस्थित रोजगार मिळाला पाहिजे. बरोबर. आता ते काय नगर प्रशासनाचं किंवा कौन्सिलरचं काम नाहीये, पण जेव्हा आपण एखाद्या समाजाची किंवा एखाद्या पर्टिक्युलर एरियाची जबाबदारी एक नेता म्हणून घेतो तिथला हम्म. स्थानिक, त्यावेळेला कुठेतरी रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल, खास करून महिला भगिनींना. हम्म. म्हणजे पुढे असं नाही म्हणत आहे की मी बाहेर त्यांना कंपन्यांमध्ये जॉब द्या, पण घर बसल्या काहीतरी उद्योगधंदा करून हम्म. जेणेकरून माणसं समाधानी राहतील. समाधानी माणूस राहिला तर कुठचेही भांडण तंटा होत नसतो, सगळं सगळं व्यवस्थित चालत असतं. तर रोजगाराच्या अनुषंगाने काही डोक्यामध्ये आहे का विचार आपल्या? निश्चित मी मागे पण आपल्याला बोललो होतो की रोजगार, स्थानिक रोजगाराचा जो प्रश्न आहे तो माझ्या विचारात प्रामुख्याने काय आहे, तसं नगरसेवक किंवा लोकसेवक ह्याच्यामध्ये हे येत नाही, ह्याचे येत क्रायटेरियात नाही, बसत नाही. बसत नाही. परंतु मी मूळतः राजकारणी पिंड नसल्यामुळं माझा पिंडच सामाजिक कार्यकर्त्याचा आणि पत्रकाराचा आहे. त्यामुळे ह्या विषयाकडे मी गांभीर्याने लक्ष देणार आहे. एक कार्यकर्ता म्हणून, नगरसेवक म्हणून नाही, एक कार्यकर्ता म्हणून, एक सामाजिक कारण कार्यकर्ता, जबाबदारी म्हणून माझी. प्रत्येक नागरिकांची हीच अपेक्षा असते की लोकप्रतिनिधी असतो त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. भले ते ठीक आहे त्याच्या क्रायटेरियात नसतं ते, पण ते त्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून ते निश्चितपणाने स्वीकारली ते. नक्कीच नक्कीच ते मी माझी एक नैतिक जबाबदारी म्हणून ती नैतिक स्वीकारलेली आहे. आणि त्याच्यासाठी मी प्रामुख्याने म्हणजे बचत गट असू देत, महिला मंडळ असू देत, आमचे तरुण मंडळ असू देत, काही काय बोलतात त्याला, काही सेवाभावी sports- संस्था हा, असतील नाही, काय असतील. क्रीडाप्रेमी आहेत आमचे, क्रीडाप्रेमी. तर त्यांच्यासाठी माझ्याकडे मी काहीतरी वेगळ्या पद्धतीने नियोजन करणारच आहे. आणि तुम्ही रोजगाराचा जो बोलले त्याच्या बाबतीत मी अनेक तुमचा सेवाभावी संस्था आहेत स्वतःचं त्यांच्याशी- अनिल सानप फाउंडेशन तुमची सेवाभावी संस्था आपण नुकतीच बनवलेली देखील आहे. हो, त्या फाउंडेशनच्या माध्यमातूनही मी बऱ्यापैकी काम करणार आहे. जे काम मला इथं नगरसेवक म्हणून करता शक्य नाही, तर ते माझी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मी करतच राहणार. टुरिझम बद्दल आपण बोललो होतो. आपला सुभेदार जो धबधबा आहे हम्म. आणि त्याचबरोबर आपला झेनिथचा जो मठ आहे, सुभेदार धबधब्याच्या इथे हा. तर जसं की कुलदीप शिंदेनी त्यावेळेला त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये तुमचा उल्लेख केला की अनिल असं असं म्हणाले होते आणि मी निश्चितपणानं अनिल म्हणालेला आहे तर मी प्रयत्न करीन, परंतु एक वाक्य ते हे देखील बोलले होते की खडकावर शेती करण्यासारखं होतं, कारण ती जागा जी आहे ती फॉरेस्टच्या अंडरमध्ये आहे आणि त्याला मग खूप मोठं कागदोपत्री आपल्याला घोडे नाचवावे लागणार आहेत त्याच्यामध्ये. तर ते तर ठीक आहे ते करा, पण माझं असं म्हणणं होतं की आपला झेनिथचा जो मठ आहे आणि तो परिसर अतिशय शांत निसर्गरम्य असा परिसर आहे, फार सुंदर असा परिसर आहे. तिथे काहीतरी आपण निश्चितपणानं टुरिझम करून तिथले स्थानिक जे वाडीतले आपले आदिवासी बांधव असतील त्यांना एक रोजगार मिळेल असं काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे तुमच्याकडे. हा, मग आपण जो बोलला ना हा विषय, जसा जैनिकच्या मठा सेवागिरी आश्रमाचा आपण बोलतो सेवागिरी. हा मठ, तर त्या मठाला लागूनच आपला रिंग वॉटरफॉल पण आहे, तर तो आपला सुभेदार धबधबा पण आहे. आणि तो परिसर एकदम शांत आणि एकदम निसर्ग हा, आध्यात्मिक परिसर वाटतो तिथे. एकदम 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 पीसफुल आहे. तर त्याचा उपयोग आपल्याला ह्या नगरपालिकेत त्यातनं उत्पन्न काढण्यासाठी किंवा लोकांना रोजगार मिळवण्यासाठी आपल्याला कसा करता येईल, त्याला आपण त्या संबंधित खात्याची पत्रव्यवहार आपल्या आधीपासून सुरूच होते. आता ती जरा त्याला अधिकृत स्वरूप येईल. आमदारांचाही त्याच्यात आपल्याला सहकार्य घेऊन आपल्याला ते कामं करायचीच आहेत. हा प्रश्न मागे मी आमदारांनाही केला होता वॉटरफॉलच्या संदर्भामध्ये. आपण बघितलं असेल मी जेवढ्या पण मुलाखती घेतलेल्या आहेत, मी प्रत्येकाला एकच प्रश्न विचारतोय की तुम्ही टुरिझम वाढवण्यासाठी काय कराल, कारण टुरिझम हा एक फार मोठा बेस आहे उत्पन्नाचा, स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देण्याचा. आज खंडाळा बघा, खंडाळ्यामध्ये जवळपास प्रत्येकाला काही ना काहीतरी प्रत्येकाच्या हाताला काम आहे, कारण तिथे टुरिझम आहे. बरोबर. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण निश्चितपणानं सेवागिरी मठाच्या इथे काही ना काहीतरी टुरिझम उत्पन्न कराल. नक्कीच नक्कीच. मी ते आमच्या स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी तिथं प्रयत्नशील आहे आणि राहणार, ते तो निर्माण करणारच. बरं अनिलजी, आता तुमचा मी जास्त वेळ घेत नाही. तुमचा आजचा जो इंटरव्ह्यू इथे तुम्हाला बोलवण्याचं कारण एवढंच होतं की मागे तुम्ही दिलेली जी आश्वासनं नागरिकांना आहेत आणि त्या शेवटला तुम्ही बोलला होता की तुमच्या साक्षीने देतोय, हे तुमच्या रायगड टुडेच्या साक्षीने बोलतोय म्हणून. तर आज पुन्हा एकदा तुम्ही काल नगरसेवक झालेला आहेत आणि आज तुम्हाला मी पुन्हा एकदा रिमाइंड करण्यासाठी खास करून हा तुमचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला नगरसेवक झाल्याबद्दल, लोकांनी तुम्हाला कौल दिल्याबद्दल तुमचे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि ईश्वर आपल्याला भरघोस यश प्राप्त करून देवा पुढील वाटचालीसाठी. आपण ज्या पद्धतीने माझे इंटरव्ह्यू आणि बातम्या कव्हर करत होत्या त्याचाही माझ्या यशामध्ये फार मोठा वाटा होता.
एक पत्रकार म्हणून माझी जबाबदारी आहे की योग्य तुम्ही माणसाला आणि पत्रकार अनेक आहेत. आज खोपोलीमध्ये मी काम करत असताना एक मोजून 8-10 पत्रकार होते, परंतु आज मला खोपोलीत जवळजवळ 200च्या घरात पत्रकार गेले. बरोबर ना. 8-10 आम्ही त्यावेळेला पोर्टल म्हणजे आम्ही जे वृत्तपत्र बरोबर. चालवायचो प्रिंट हा. मीडियाचे प्रिंट मीडिया. आता तुमचे युट्यूब वगैरे असे डिजिटल channel, मीडिया डिजिटलमध्ये खूप चॅनल्स आलेले आहेत. तर त्यात पण मी काही जे ठराविक आहेत त्याच्यामध्ये मोजक्या पत्रकारांमध्ये तुमच्याकडे ती शैली आहे साहेब. तुम्ही अगदी काम करणारा माणूस ओळखता, त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचता, तो तुमच्यापर्यंत नाही पोहोचला तरी, आणि त्याला तुम्ही हायलाईट करता. आज माझ्या यशामध्ये जसा आमच्या प्रभागातील मतदारांचा सहभाग आहे, सहभाग आहे. तितकाच सहभाग तुमचाही माझ्या यशामध्ये आहे. हे मी मोकळ्या मनाने सर्वांसमोर प्रांजळ कबुली करतो. धन्यवाद. आणि धन्यवाद. तुम्ही या सर्व मतदारांनी, तुम्ही सर्वांनी मिळून मला जो नगरसेवक बनवण्याचा जो मान दिला, तुमच्या सगळ्यांचा मी मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि तुमच्या सर्वांच्या ऋणात बांधून घेतो. आणि तुमचे हे ऋण मी कधीही फेडू शकत नाही, परंतु तुम्ही जो विश्वास दाखवला त्या विश्वासात पात्र होण्याचा प्रयत्न करीन आणि अगदी इमाने इतबार जनतेची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.